नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही, तो आहे कोळी समाजाच्या एकतेचा उत्सव, परंपरेचा वारसा आणि जगण्याचा अविभाज्य भाग। याच दिवसापासून मासेमारी हंगामाला नवी सुरुवात होते आणि हा बनतो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि जीवनपद्धतीचा ठेवा। नारळ दर्याला अर्पण करण्याच्या अगोदर तिथे नारळ हातावर एका हातात नारळ, दुसरा तू हात नारळ, तुझ्याकडे नारळ दोन फोडला की त्याचा फुटला त्याला बक्षीस मिळायचं। त्या नारळाच्या करंजा करते, त्या आम्हाला नैवेद्यासाठी लागत आहे। त्याचं मेन महत्त्व म्हणजे काय तर आम्हाला संध्याकाळी जे रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला जे दर्याला नारळ सोडतो ना, अर्पण करतो, त्या अनुषंगाने आम्ही ह्या नारळाच्या करंजा करतो ना, म्हणजे सर्व नारळाच्याच वस्तू करतो सहसा नैवेद्य म्हणून। देवाला सुद्धा पौर्णिमा असल्या कारणाने देवाजवळ सुद्धा नैवेद्य लागतो आणि परत दर्याला पण द्यावं लागतं। कोळीवाड्यातल्या काही मानांच्या नारळाला वाजत गाजत मुख्य पालखीपर्यंत आणलं जातं आणि ते सगळे नारळ त्या पालखीमध्ये ठेवून त्या पालखीला कोळी बांधव खांद्यावर घेऊन ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गाव उत्साहाने पारंपरिक नृत्य करत समुद्र किनाऱ्याकडे निघतात। आज नारळी पौर्णिमा, तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या सर्व कोळी समाजाचा एक आवडता सण, गोड सण, ज्याची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो। नारळी पौर्णिमा हा सण आमची जे मुलं आहेत आणि ज्या महिला आहेत एक पारंपरिक सण साजरा करतो। त्याच्यामध्ये नारळ फोडण्याची एक स्पर्धा असते, 5 नारळ इकडे 5 नारळ इकडे एकावर एक आपटले जातात, ज्याचे फुटतील तो हारला जातो आणि जो जिंकेल, ज्याचे राहतील तो जिंकला जातो। त्याच्यानंतर नारळी पौर्णिमा हा समुद्र देवतेला शांत करण्यासाठी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ आम्ही समुद्र देवतेला अर्पण करतो आणि समुद्र देवतेला आम्ही शांत करतो, जेणेकरून आजपासून आमच्या मच्छीमारीला सुरुवात होते आणि आमचे जे मच्छीमार बंधू आहेत ते समुद्रात मच्छीमारीला उद्यापासून जातील। आणि आजचा सण हा गोड मानला जातो। प्रत्येक घरात नारळी पाक, नारळाचे पदार्थ बनवले जातात, पुरणपोळ्या बनवल्या जातात। हा आमचा गोड सण, आम्ही याच्या आतुरतेने वर्षभर वाट पाहतो। सदानंदाचा हेल गो, आई भवानीचा उदय देवाचा सांग बोलो, देवी माते की जय, देवी माते की जय, देवी माते की जय, शेडे देवाचा धन्यवाद, वेताळ देवाचा जय जयकार, वेताळ देवाचा जय जयकार। चला, थँक्यू। समुद्राची आराधना, निसर्गाची पूजा आणि परंपरेची अमूल्य ओळख म्हणजेच नारळी पौर्णिमा। या पवित्र दिवशी कोळी समाज समुद्रदेवतेच्या चरणी नारळ अर्पण करून नव्या जलप्रवासाची सुरुवात करतात।